आता पाहूया राज्यभरातील जे जीवघेणे खड्डे आहेत ज्याचा नागरिकांना मनस्ताप होतोय त्याचा आढावा घेणार आहे टॉप 9 बातम्या। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू झाला। विकास गोरे असं त्यांचं नाव। शहापुरात दुचाकी खड्ड्यात आदळून दोन्ही टायर फुटले। ठाणे वाहतूक विभागाकडून खड्ड्यांभोवती बॅरिकेटिंग आणि झाडांच्या फांद्या। ठाण्याच्या वेशीवरच रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि अपघात वाढण्याची भीती। रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान काम सुरू असलेल्या महामार्गाची दयनीय अवस्था। उक्षी भागात 1 ते 9 फुटांपर्यंतचे खड्डे। आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या 2 टप्प्यात रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण। परळीत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघात। वर्षभरापूर्वीच उद्घाटन झालेला हा उड्डाणपूल कामानिमित्त 2 महिने होता बंद। खड्ड्यात पडून अनेक वाहन चालक जखमी। हिंगोली जिल्ह्यातल्या वाई ते बोल्डा मार्गाची चाळण। महामार्गावर मोठे खड्डे। खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्याने वाहन चालकांची मोठी कसरत। नाशिकच्या इगतपुरी त्रिंगलवाडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, रस्त्यांना डबक्याचं स्वरूप। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर ते हिंगोली राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे। अनेकांना गमवावा लागतोय जीव। खड्डे भरण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होतंय। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 2 फूट खोल खड्डे। करण चौफुली परिसरातल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आता पाहूया टॉप 9 राष्ट्रीय घडामोडी। बिहार पोटनिवडणुकीत बाघीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला। जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी। भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत। फक्त आमदारकी नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी ही निवडणूक। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूरमध्ये भाजपचे सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशात दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 11,554 मतांनी पराभव झालाय। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय। ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता। प्रकरणाची पूर्ण सुनावणी बंद खोलीत झाली होती। ब्रिजभूषण सिंहांच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचं ट्विट। आम्ही आशा सोडलेली नाही आणि कुस्तीपटू लढाई सुरूच ठेवतील असाही निर्धार केला व्यक्त। आपकडून E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू। E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागण्यांसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार। अरविंद केजरीवालांची घोषणा। नागपुरात गडकरींच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसचं आंदोलन। E20 पेट्रोल विरोधात गडकरींच्या निवासस्थानावर आंदोलन। जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मौन सोडण्याची मागणी। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारींचं दिलं पत्र। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी। सोशल मीडियात कंगना रनौतला ट्रोल केल्यानंतर कंगनाची इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट। मला भाजप आरएसएसच्या आयडिओलॉजीत कन्व्हर्ट व्हायचंय। मी पार्टी करत होते पण आता मला कन्व्हर्ट व्हायचंय। कंगनाचा व्हिडिओ चर्चेत। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले। मोदी शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ते संसदेत यायला का घाबरतात? संजय राऊतांचा सवाल। ठरवल्या सगळ्यांनी एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश, हरवले आहेत। दानचोरी विरोधात बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊतांचा सवाल। पप्पू यादवांवरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही। अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। पुढील अजेंडा ठरवणार। सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनती। तर अशा परिस्थितीत जिथे ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात, इलेक्शन रीग करण्यात येतात, तशा याच्यात पॉलिटिकल पार्टी बनवून करायचं काय? मी माझी डिग्री आणि स्कॉलरशिप लेटर दाखवायला तयार, पण त्याआधी मोदींनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी। त्यांनी कितीही ईडी आणली, सीबीआय लावू द्या, मी चौकशीला तयार आहे। आरटीआय कार्यकर्त्यांच्या शिक्षण खर्चाच्या चौकशीच्या मागणीवर दिपकेंचं स्पष्टीकरण।
मी माझं एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे, मी माझं स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा जर ईडीला पाठवत असाल तर ईडी सोबत तुमची डिग्री पाठवा. तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, मी माझी डिग्री सार्वजनिक करतो. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जनजी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जनजी आणि जेन अल्फांसोबत संवाद साधणार आहेत. 15 ते 19 वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची 5 आणि 6 ऑगस्टला रणनीतीची बैठक. या बैठकीनंतर देशभरातल्या स्वयंसेवकांसोबत संवादासाठी देशव्यापी लिसनिंग टूर संदर्भातलं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्राने कोर्टाकडे वेळ मागितला. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला. चंदा चोरीचा देखावा सादर केल्याने पप्पू यादवांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न. सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाल्याने हल्ला केल्याचा रोहित पवारांचा आरोप. खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करा. हल्ला मास्टरमाइंडही पुढे आणला पाहिजे. रोहित पवार यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी नाकारली. नॉन प्रॅक्टिस अलाउन्स स्वीकारल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करता येणार नसल्याचं स्पष्ट. डॉक्टरांच्या याचिका फेटाळल्या. 65 वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते मोदी फडणवीसांनी करून दाखवलं. उर्वरित मागण्याही पूर्ण करू. ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर घणाघात. आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेला आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही तेवढे सारे निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहेत. एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत सादरीकरण. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर वर्षा निवासांनी सादरीकरण. नुकताच राज्य शासनाने एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतलाय. मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे. राज्यभरात एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे म्हशीचे भाव वाढले. म्हशीच्या खरेदी दरात 10 ते 15 हजारांची वाढ. चांगल्या प्रतीच्या दुधाच्या मागणीत वाढ. राज्यातील सहकारी दूध संघाच्या दूध विक्रीतही वाढ. सीएसएमटी ते सावंतवाडी एक्सप्रेस नियमित धावणार. कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. नितेश राणेंची प्रतिक्रिया. नागपुरात एलपीजी गॅस ग्राहकांना 15 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. ई-केवायसी न केल्यास रिफिल बुकिंग ब्लॉक होण्याची किंवा घरगुती सिलेंडरऐवजी व्यावसायिक दर लागू होण्याची शक्यता. रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांच्याकडून सजावट. सुमारे 2 टन फुलांचा वापर.